ना तेव्हा काही मी असं ना गळ्यातलं नवीन आणलं चांगलं आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की माणूस म्हणून माणसाच्या काहीतरी हे असतात नाही का, प्राथमिक काहीतरी हे असतात, कर्तव्य असतं. समाजात जेव्हा आपण राहतो ना तेव्हा एकमेकाबद्दल सहानुभूती आणि एकमेकाबद्दल प्रेम, किंवा तुम्ही काही देऊ नका पण दोन शब्द गोड बोला, कसे आहात, बरे आहात का, हो की नाही. लग्नाच्या आधी काय काय मुली इतकं आवडतात ना, मला मोठी फॅमिली पाहिजे, मला सासू सासरे पाहिजेत, मला हे आमकं पाहिजे ढमकं पाहिजे, सगळं पाहिजे. लग्न झालं कोणी नको त्यांना, 3-4 महिन्यात वेगळीकडे निघतात, हो की नाही. आणि राहत नाहीत चांगल्या हो मुली आजकालच्या, हल्लीच्या सगळ्याच मुली माहिती आहे का. त्यांना फक्त नवरा, तो पण कशासाठी, त्यांची हाऊसमौस, पैसा, त्यांचं सगळे लाड करण्यासाठी नवरा पाहिजे. जर नाही दिलं तर मग नवऱ्याला पण नावं ठेवायची, काय त्याच्याकडं पैसेच खर्च करत नाही आणि काही देतच नाही, हे नाही ते नाही ते नाही. अपेक्षा, नुसत्या अपेक्षा असतात त्यांच्या. लग्न झाल्यानं त्यांना असं वाटतं आम्ही कोणीतरी, आणि त्यांच्याकडून जर साधी अपेक्षा केली ना सुनेची, म्हणजे सुनेने काय कर्तव्य करायची अशी ती अपेक्षा जर केली ना, तर त्यांच्या अशा नाकाला मिरच्या झोंबतात ना की विचारायला नको. मग तुम्हाला कशासाठी करून आणलेलं असतं. तुम्हाला सून म्हणून आणतात जेव्हा घरात, तेव्हा कशासाठी आणतात. अरे तुम्हाला थोडी तरी समाजाची लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी. मी तर म्हणते की आपण कुठल्या स्तराला गेलो आहे, आपलं स्तर काय होतं आणि आपण कुठल्या स्तराला गेलो आता. आपल्या मागे लोक काय काय आपल्याबद्दल बोलतात, ह्याचं तरी जरा भान आहे का नाही. आपली काय लायकी होती आणि काय लायकी करून घेतली आपण, ह्याचा तरी विचार करायचा का नाही थोडा बहुत. का सगळेच दिवस तुम्हाला आले गेले सारखेच. आणि जर तुमच्याशीच कुणी असं वागलं एवढं वाईट रीतीने, तर तुम्ही काय करताल, तुम्ही काय करताल, एखाद्याचा जीव घेताल तुम्ही, आहे ना. तेवढंच बाकी आता. काय बाई किती निर्लज्ज आहेत ना, निर्लज्ज सदा सुखी म्हणतात ना, ते असे असतात.